स्मार्ट अहमदनगर न्यूज। अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार करणाऱ्या नराधमास कोतवाली पोलिसांनी ठोकल्या वेड्या। दिनांक 27/9/2024 रोजी पीडित मुलीच्या आईने कोतवाली पोलिसांना माहिती दिली की तिचे अल्पवयीन मुलीचे कुणीतरी अपहरण केले आहे। यातील अल्पवयीन फिर्यादी ही दिनांक 26/9/2024 रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास बुरुडगाव रोड अहमदनगर येथे अभ्यासाविषयी झेरॉक्स काढण्यासाठी कॉलेजच्या बाहेर आली असता यातील आरोपी चेतन संतोष सरोदे राहणार गांधीनगर बोलेगाव तालुका जिल्हा अहमदनगर या दुचाकीवर फिर्यादीच्या पाठीमागून आला व फिर्यादीस म्हणाला की तू आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत चल। त्यावरून मजकूर ही तुझा व माझा काही संबंध नाही, तू मला त्रास देऊ नको असे म्हणाले। नंतर आरोपीने शिवीगाळ करून फिर्यादीस बळजबरीने गाडीवर बसवून गांधीनगर बोलेगाव येथे असलेल्या रूममध्ये घेऊन जाऊन फिर्यादीस लाथाबुक्क्याने मारहाण करून फिर्यादीस बळजबरीने शारीरिक संभोग केला। तसेच तू कोणाला काही सांगितले तर तुझे फोटो तुझ्या घरी व कॉलेजमध्ये व्हायरल करेल व तुला जीवे मारेल अशी धमकी दिली वगैरे मजकुराची फिर्याद दाखल झाल्याने पोनीश्री दराडे साहेब यांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शोध पथकास सदर गुन्ह्याबाबत माहिती देऊन आरोपी व पीडित मुलीचा शोध घेण्याबाबत सूचना देऊन पथक रवाना केले। सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश ओला तसेच अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, म.स.पो.नि योगिता कोकाटे, म.पो.सई शीतल मुगडे, गुन्हे शोध पथकाचे म.पो.हे.क रोहिणी दरंदले, पोहे.क योगेश भिंगारदिवे, विशाल दळवी, सलीम शेख, सूर्यकांत डाके, पो.क अमोल गाडे, अभय कदम, सतीश शिंदे, अतुल काजळे, म.पो.क सोनल भगवत व दक्षिण मोबाईल सेलचे पो.क राहुल गुंडू यांनी केले आहे। स्मार्ट अहमदनगर न्यूज।